नमस्कार मित्रांनो, मी नितीन उमरे ग्रो वेल्थ चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी एक जबरदस्त NFO आणलाय जो की आहे कोटक MNC फंड। हा जो फंड आहे हा 7 ऑक्टोबरपासून सुरू होतोय इन्व्हेस्टमेंटसाठी। आता हा फंड काय आहे तर MNC म्हणजे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स किंवा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये हा फंड हे पैसे तुमचे इन्व्हेस्ट होणार आहेत या म्युच्युअल फंडमध्ये। आणि जगाच्या आघाडीच्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ह्या गुंतवणूक होणार आहेत आणि त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ निश्चितच वाढणार आहे। त्यामुळे ही गुड न्यूज आहे तुम्हाला। आणि अजून एक गुड न्यूज आहे की ह्या NFO मध्ये तुम्ही कमीत कमी 100 रुपयाची SIP करू शकता। म्हणजे जे लोक आत्ता सुरुवात करतायत, नव्याने त्यांना म्युच्युअल फंड काय आहे हे माहिती करून घ्यायचंय किंवा कसं चालतं हे माहिती करून घ्यायचंय, त्यांनी कमीत कमी दर महिन्याला 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केली तरी त्यांना ह्यातून सगळा उलगडा होईल की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी होते आणि त्याचे रिटर्न्स कसे मिळतात। आणि हळूहळू ही तुम्हाला सवय लागेल, तुम्ही एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टर व्हाल की दर महिन्याला आपल्याला सेव्हिंग कसं करायचंय किंवा आपल्याला एक वेल्थ कशी क्रिएट करायची। तर आपण जाणून घेऊया त्याची मुख्य वैशिष्ट्य। हा जो म्युच्युअल फंड आहे हा जगातल्या भारतातल्या ज्या MNCs कंपनीज आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये लागणार आहे। म्हणजे या कंपन्यांचं ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे आणि हे जागतिक व्यापार करतात। कोटक MNC फंड हा जो लॉन्च होतोय ही एक इक्विटी स्कीम आहे, ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे। त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये कधीही पैसे टाकू शकता किंवा कधीही पैसे विड्रॉ करू शकता गरज लागली तर। ही ओपन एंडेड आहे। हा फंड मुख्यतः मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे, ज्या कंपन्या जागतिक स्तरावर भारतात आणि इतर देशांमध्ये काम करत आहेत अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची संधी या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। या फंडची मुख्य उद्दिष्ट काय आहेत की दीर्घकालीन भांडवली नफा मिळवणं। हा फंड मुख्यत्वे भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करणार आहे। ह्याच्यामध्ये कुठले कुठले सेक्टर असतील, IT सेक्टर असतील, फार्मास्युटिकल्स असतील, कन्झ्युमर गुड्स असतील, ऑटोमोबाईल्स असतील, इंजिनिअरिंग असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, या सगळ्या ज्या कंपनीज आहेत फार्मास्युटिकल्स वगैरे, ज्या US कंपनीज इंडियामध्ये आहेत, भारतातल्या काही कंपनीज फॉरेनमध्ये आहेत, सगळ्याच कंपनीज ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ह्यांनी खूप सातत्यपूर्व प्रगती दाखवलेली आहे काही वर्षात। आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि नवीन कल्पना या कंपन्यांच्या ग्रोथला मोठा आधार देतात। त्यामुळे या कंपन्या खूप वाढणार आहेत। या मल्टीनॅशनल कंपन्यांची मुख्य रणनीती काय असते, जागतिक नवकल्पना। कारण का ह्या फॉरेनच्या पण असतात, त्यांच्याकडे नवीन नवीन कल्पना असतात की मार्केट कसं ॲक्वायर करायचं, कसा प्रॉफिट मिळवायचा। तर ह्या कंपन्या संशोधनावर आणि विकास म्हणजे R&D वरती खूप भर देतात आणि त्याचा वापर करून नवीन उत्पादनं तयार करतात आणि ती पूर्ण देशभरात सगळ्या देशांमध्ये विकतात। यांचं मजबूत वितरण नेटवर्क असतं। जागतिक स्तरावर पसरलेल्या वितरकांच्या नेटवर्कमुळे या कंपन्यांची उत्पादन किंमत कमी ठेवता येते। MNC कंपन्या ह्या विविध देशांमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांची जोखीम कमी होते आणि जे जागतिक आर्थिक संकटापासून सुरक्षित राहतात। ही महत्त्वाची रणनीती असते या कंपन्यांची। प्लस यांचं व्यवस्थापन उत्तम असतं। MNC कंपनीमध्ये जागतिक बाजाराचा अनुभव असलेले नेतृत्व असतं, ज्यामुळे कंपनीच्या वाढीला हातभार मिळतो। त्यामुळे हा फंड खूप स्पेशल होणार आहे तुमच्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 पासून SIP करता येईल आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करता येईल। ह्याचं असेट अलोकेशन कसं आहे तर मॅक्झिमम 80% इक्विटी आणि इक्विटीशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल आणि मिनिमम 20% डेट आणि मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल। आता ह्या कोटक MNC फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची तर MNC कंपनी जागतिक बाजारपेठेत कार्यरत असतात। त्यामुळे काय होतं की भारतीय बाजारावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही किंवा कुठल्याच कंट्रीवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही या कंपनींना। MNC कंपन्या जागतिक आर्थिक वाढीचा फायदा घेत असल्यामुळे त्यांचा गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो। ह्या फंडाद्वारे इन्व्हेस्टर्सला अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते ज्या केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आघाडीवर आहेत। अशा या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला ग्राफ दिसेल, इथे निफ्टी MNCचा हा ग्राफ आहे।
हा निफ्टीच्या वरती वाढतोय. निफ्टी 500च्या हा जो इंडेक्स आहे त्याच्यावरती हा ग्राफ आहे. निष्कर्ष काय आहे आपल्या सगळ्यांसाठी की कोटक MNC फंड हा जागतिक ग्रोथ स्टोरीमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला देतोय. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीचा फायदा नक्की घ्या. NFOच्या कालावधीच्या दरम्यान ह्यामध्ये गुंतवणूक करा. SIP आणि लमसम हे दोन्ही पर्याय तुमच्याकडे आहेत. हा NFO 7 ऑक्टोबर 2024ला ओपन होतोय आणि हा क्लोज होतोय 21 ऑक्टोबर 2024ला. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अकाउंट ओपनिंगची लिंक देईन, ज्याच्यामध्ये फ्री अकाउंट ओपनिंग असेल. त्याला कुठल्याही प्रकारचे लाईफ टाईम चार्जेस नाही आहेत आणि ह्याच्यावरती फ्री सल्ला असेल माझा तुम्हाला लाईफ टाईम जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टेड आहात. तर हे अकाउंट कुठलं आहे तर हे NJ वेल्थचं अकाउंट आहे. तिकडे जाऊन क्लिक करून अकाउंट ओपन करा. ओपन केल्यावर मला तुम्ही फोन करू शकता किंवा मला SMS करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता. तर हे NJचं E-वेल्थ अकाउंट आहे, हे तुम्ही बघत असाल. आता ह्या E-वेल्थ अकाउंटमध्ये पोर्टफोलिओमध्ये गेलात तर तुम्हाला इथं पोर्टफोलिओ दिसतो की तुम्ही कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहात. इथे तुम्ही म्युच्युअल फंड दिसतात. मार्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, स्टॉक्समध्ये, PMSमध्ये काय आहे, फिक्स इन्कम किती आहे, SGBमध्ये किती आहे, म्हणजे गोल्डमध्ये किती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, अदर्स. पास्ट परफॉर्मन्स दिसतात तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे. लाईफ सिस्टमॅटिक प्लॅन्स कुठले ते तुमचे दिसतात. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ नंतर तुम्ही ट्रान्झॅक्टमध्ये गेलात. परचेस, बाय सिप, रिडीम सिप. समजा तुम्हाला वाटलं वर्षाने की मला पैसे लागतात तर तुम्ही काढू पण शकता लगेच इमिजिएटली, किंवा स्विच करू शकता. समजा एखादा आपला फंड जर कमी रिस्पॉन्स देत असेल, कमी रिटर्न्स देत असेल, तर आपण इथून स्विच करू शकतो दुसऱ्या फंडमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. त्याच्यानंतर NFOमध्ये आता हा जो कोटक महिंद्राचा जो फंड आहे आता तो हा ह्या NFOमध्ये येईल उद्या 7 तारखेला, तेव्हा तिथून तुम्ही घेऊ शकता. नंतर मार्स ही सिस्टीम आहे. मार्स सिस्टीममध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, ही युटिलिटी आहे. ह्या युटिलिटीमध्ये तुम्हाला एक ॲग्रेसिव्ह किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, इथे फंड आहेत, फंडचे प्रकार आहेत. कशात इन्व्हेस्टमेंट करायची हे मी तुमचं एज, तुमचं गोल, टार्गेट हे बघून मी तुम्हाला सुचवत असतो की कुठल्या फंडमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ठीक आहे. आता इथे मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे, 5,000. 5,000 करून सबमिट केलं की तुम्हाला इथे एक इंटरफेस येतो. याच्यामध्ये हे 5,000 मार्समध्ये काय आहे की मार्समध्ये जे तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट करता हे 1,000 प्रत्येक वेगवेगळ्या फंडमध्ये जातात. म्हणून तुम्हाला हा कन्सॉलिडेटेड रिटर्न्स मिळतो, चांगला ग्रोथ मिळतो, याच्यात चांगले रिटर्न्स मिळतात. कारण का 5,000 एकाच स्कीममध्ये म्युच्युअल फंडच्या लागत नाहीत, तर हे वेगवेगळ्या स्कीममध्ये तुमचे 5,000 लागतात. इथे सिलेक्ट केलं की ते ॲटोमॅटिकली येईल. समजा मी इथे सिलेक्ट करतो 240, 230 करतो. ठीक आहे. इथे बँक अकाउंट सिलेक्ट करतो. इथे इन्स्टॉलमेंट माझा 10 तारखेला लागला पाहिजे आणि इथे ॲटोमॅटिकली आलं बघा. हे 2043 पर्यंत चालेल माझं. इथे एक्झिक्युशन करून तुम्ही सबमिट केलं की ह्याच्यामध्ये तुमची 5,000ची इन्व्हेस्टमेंट होते. वेगवेगळ्या फंडमध्ये तुमचे 5,000 जातात. तर हे खूप सोपं आहे तुम्हाला यूज करायला. ह्याच्यामध्ये भरपूर सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये अजून एक चांगली सिस्टीम जी आहे ती आहे, तुम्ही इथे मॅनेज फॅमिली नीड्स करू शकता. ह्याच्यामध्ये सपोज मला हाऊसिंग लोन मला फ्री करायचे, मी आता हाऊसिंग लोन घेतलं आणि मला फ्री ऑफ चार्ज ते करायचे, फ्री ऑफ कॉस्ट ते करायचे. तर हे कसं फ्री ऑफ कॉस्ट करता येईल आपल्याला, किंवा मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं ते कसं करता येईल प्लॅनिंग. मला किती आत्ताची SIP करायला लागेल, मला जर एवढे फंड्स पाहिजे असतील माझ्या रिटायरमेंटला 20 वर्षांनी, तर मला किती रुपयाची SIP करायला लागेल, हे सगळं तुम्ही याच्यात प्लॅनिंग करू शकता. भरपूर नीड्स तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. क्रिएट नीड केलं की तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करता येतं, परचेस ऑफ होम करता येतं, एज्युकेशन फॉर चाइल्ड, मॅरेज फॉर चाइल्ड, परचेस ऑफ कार, इमर्जन्सी फंड तुम्हाला बाजूला काढता येतो, बिल्ड अ वेल्थ बिल्ड करता येतं, लाईफ व्हॅल्यू एस्टिमेशन हे करता येतं. अदर्स, ह्याच्यामध्ये तुम्ही अदर्स तुमचे गोल्स काही करू शकता. जसं मला माझा हाऊसिंग लोन फ्री करायचं आहे, तर मला आत्ता कितीची SIP करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो. हे अकाउंट तुम्हाला बिलकुल फ्री आहे, फ्री ऑफ चार्ज आहे. आणि ह्या अकाउंट ओपन केल्यानंतर तुमचा ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर मी होतो NJ वेल्थच्या अंडर, आणि मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स देत असतो की कुठली इन्व्हेस्टमेंट करायची, कुठली नाही करायची. तर ह्या NFOसाठी तुम्हाला मी खाली लिंक देतो या NJ वेल्थ अकाउंटची, त्यावर जाऊन तुम्ही 5 मिनिटात अकाउंट ओपन करू शकता. 7 ऑक्टोबरपासून हा
कोटक MNC फंड हा जो चालू होतो याच्यात तुम्ही मिनिमम 100 रुपयापासून SIP स्टार्ट करू शकता. सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्या आणि अकाउंट ओपन झालं की मला जरूर कळवा. तुमचा कंटिन्युअसली माझा तुम्हाला फॉलोअप असेल, तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल गायडन्स असेल आणि तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन कराल तेव्हा तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युटर दिसेल, माय NJ वेल्थ पार्टनर. तर इथे तुम्हाला माझंच नाव येईल तिकडे, माय NJ वेल्थ पार्टनर, आणि माझा फोन नंबर पण येईल, माझा ईमेल ID पण येईल, सगळं येईल. म्हणजे तुम्हाला हे अकाउंट ऑपरेट करायला तुम्हाला 20 वर्ष 30 वर्ष काय इन्व्हेस्टमेंट करायची तोपर्यंत तुम्हाला माझ्या गायडन्स खाली ठेवायला मी तुम्हाला मदत करीन. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. या NFOद्वारे तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये, फॉरेनच्या कंपनीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल, जिकडे रिस्क खूप कमी आहे, कारण का ह्या जागतिक स्तरावर काम करतात, त्यामुळे रिस्क कमी आहे. आणि तुम्ही जरूर ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा. मिनिमम 100 रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, SIP करू शकता. तर तुम्ही अकाउंट तातडीने ओपन करा, कारण का उद्यापासून हा फंड चालू होतोय. आणि काही अडचण आली तर मला फोन करा.